ही गवारीची भाजी पहा, मस्त चमचमीत दिसते. पाहुणे आल्यावर सुद्धा ही भाजी करू शकता तुम्ही. थोडीशी वेगळी पद्धत वापरली आहे, जिथे आपल्याला कांदा घालायचा नाही, टोमॅटो घालायचं नाही. अगदी झटपट आणि पटकन अशी तयार होते ही गवार बटाट्याची भाजी. मुलांना शाळेला डब्याला द्यायला किंवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा पाहुण्यांसाठी कधीही तुम्ही ही भाजी करू शकता. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण इथे आज गवार बटाट्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे गवार निवडून घेतलेली आहे. एका गवारीचे 2 तुकडे या पद्धतीने गवार निवडून घेतलेली आहे आणि बटाटा जो आहे तो मी उकडून कापून घेतलेला आहे आणि इथे सर्व मसाले आहेत. त्यासाठी इथे मसाल्यामध्ये लागणार आहेत आपल्याला 10-12 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे. आता ही गवार आपल्याला उकडून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यास ठेवलेले आहे आणि चाळणीवरती हे सर्व शेंगा घालून मी उकळलेल्या पाण्यावरती हे शेंगा वाफवून घेणार आहे. ही गवार मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता या चाळणीवरती ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. तुम्ही एका पातेल्यामध्ये उकळायला पाणी ठेवून त्याच्यावरती देखील ही गवार वाफवून घेऊ शकता. आता मी याच्यावरती झाकण ठेवते. झाकण ठेवून आपल्याला 6 ते 7 मिनिटं ही गवार चांगली वाफवून घ्यायची आहे. गवार वाफवते तोपर्यंत इथे आपण साधं सोपं असं मसाल्याचं वाटण तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि सर्व मसाले जे आपण घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला छान असं वाटून घेऊया. याची पेस्ट तयार करून घेऊ. तर इथे आपली लसूण आणि मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे. ही मी या बाउलमध्ये काढून घेते. आता मिक्सरचं भांडं धुवून मी आणखीन थोडं पाणी ॲड करून हे या पेस्टमध्ये मिक्स केलं आहे. हे पहा, स्लरी असते ना, अशा प्रकारे तशी करून घ्यायची आहे. आता 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. आपली गवार पाहूया उकडून झालेली आहे का. हे पहा, मस्त गवारीला दणदणून अशी वाफ बसलेली आहे आणि 80 ते 90% आपल्या गवारीला छान अशी वाफ बसलेली आहे. आता मी गॅस बंद करून ठेवते आणि इकडच्या गॅसवर कढई ठेवली. कढई छान तापली की यामध्ये 2 चमचे तेल ॲड करू. आता भाजीची फोडणी तयार करण्यासाठी इथे मी तेल छान असं तापू दिलं. यामध्ये जिरे मोहरी घालून घेतली. ते आपण स्लरीचं केलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता एक 2 ते 3 मिनिटं आपण हे मसाले छान असे परतून घेऊया तेलामध्ये. आणि हे मसाले मी पाण्यात घालून मिक्सरला का फिरवले असेल तर कारण ह्या भाजीला आपल्या एकसारखा छान असा फ्लेवर आपल्याला येणार आहे. मस्त वास येत असतो. आता ही जी उकडलेली गवार आहे ती यामध्ये घालून घेऊया. 2 मिनिटं छान आपलं वाटण मिक्स केलेलं आहे. आता ही गवार या वाटणामध्ये छान परतून घेऊया. आता यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालते. जाडसरच असा कूट घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घेते. थोडंसंच पाणी घालायचं आणि यामध्ये आपल्याला ही गवारी छान अशी मिक्स करून घ्यायची. आता हे 1-2च मिनिटं आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. हे पहा, इथे 2 मिनिटानंतर छान अशी आपली गवार
शिजून झालेली आहे. आता यामध्ये आपण जो उकडलेला बटाटा आहे तो घालून घ्यायचा आहे. बटाटा एकदम लास्टला घालून घ्यायचा. आता हा बटाटा यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया आणि हलक्या हाताने या गवारीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. हलक्या हाताने आपल्याला हे बटाटा गवारीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याचे तुकडे होणार नाहीत, कारण आपण हा बटाटा उकडून शिजवून घेतलेला आहे. त्यामुळे छान असा गवारीमध्ये मिक्स झालेला आहे आणि थोडंसं यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे, त्यामुळे एकदम ही कोरडी झालेली नाही आहे भाजी. चला तर इथे आपली गवार बटाट्याची भाजी तयार आहे. चला तर इथे गवार बटाट्याची चमचमीत अशी भाजी तयार आहे. अगदी झटपट तयार होते. सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा ही भाजी आपण लगेच बनवू शकतो. चला तर मग कशी वाटली गवार बटाट्याची इन्स्टंट अशी भाजी. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.